तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। दुसऱ्या पावसाळ्यात अंगणवाड्यांचे बांधकाम धोक्यात, ठेकेदारांची मजा, जनतेची फसवणूक। जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांमध्ये दुसऱ्या पावसाळ्याची सुरुवात झाली आहे। मात्र या पावसाच्या आगमनासोबतच सरकारी बांधकामांची खऱ्या अर्थाने पोलखोल होत आहे। अंगणवाडी इमारतींसाठी करण्यात आलेली कामे अक्षरशः धुळीस मिळाल्याचे चित्र समोर आले आहे। अंगणवाडी इमारतींमध्ये उघड्या पडल्या त्रुटी। गेल्या वर्षी शासनाने जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये अंगणवाडी बांधकामासाठी मोठा निधी मंजूर केला होता। अनेक ठिकाणी नव्या अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले। वडाळा व इस्लामपूर परिसरात बांधलेल्या इमारतींची अवस्था तर इतकी खराब आहे की त्या वापरण्यासही अयोग्य ठरत आहे। छप्पर गळत आहे, भिंतींना भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी अंगणवाड्यांची भिंतही पूर्ण झाली नसताना त्याचे बिल पास झाले आहे। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची गुप्त युती। स्थानिक नागरिक व आदिवासी जनता यावर संतप्त असून त्यांचा आरोप आहे की या भ्रष्ट कामामध्ये संबंधित अधिकारी देखील सामील आहे। त्यांनी हे सर्व बिल पास करून ठेकेदारांची चांदी केली आहे, तर सामान्य नागरिक आणि लहान मुलांना असुरक्षित इमारती दिल्या आहेत। श्री शमीम देशमुख यांनी या संदर्भात ठोस चौकशीची मागणी केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हे एक प्रकारे जनतेच्या पैशांची लूट असून याची स्वतंत्र व सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे। चौकशी झाल्यास आंदोलनाचा इशारा। शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। अंगणवाड्या केवळ शासकीय सुविधा नसून त्या मुलांच्या भविष्यासाठी पायाभूत आधार आहेत, त्यामुळे त्यांची अवस्था अशी दयनीय राहणे हे शासनाच्या संवेदनहीनतेचे द्योतक आहे। शासनाने लवकरच चौकशी समिती नेमून प्रत्येक कामाचे लेखापरीक्षण करावे, तसेच दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। दुसऱ्या पावसाळ्यातच अंगणवाडी इमारतींचे ढासळलेले वास्तव जनतेपुढे आले आहे। आता जनतेला केवळ आश्वासन नव्हे तर ठोस कृती हवी आहे। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष दिले नाही तर लहानग्यांच्या शिक्षण व आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।